जय ओबीसी। मी इंजिनियर लिंगापुरे, ओबीसी कार्यकर्ता। या आजच्या या ओबीसीच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी काही गोष्टी सर्व ओबीसी बांधवांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। काल परवापर्यंत जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणत होते की ओबीसीला धक्का न लावता आम्ही मराठा यांना आरक्षण देऊ, तर जेव्हा जे अध्यादेश काढला आपण सर्वांनी पाहिला असेल, त्या अध्यादेशामध्ये सगळे शहरे हा शब्द टाकून त्यांनी सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्राविधान करून टाकलेलं आहे। मग अजून कसला धक्का पाहिजे होता? तर सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे की आपल्यावर अतिशय अन्याय होत असल्यामुळं आपण सर्वांनी एकजूट होऊन आपण आता आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर लढाई लढवून आपल्याला न्याय मागण्या हक्कात पाडून घ्यायचं आहे। त्यासाठी माझी या निमित्तानं आपल्या सर्व ओबीसी बांधवांना बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आतापर्यंत झोपलो, त्याचाच हा गैरफायदा शासनाने घेतलेला आहे। तेव्हा कृपया आता या सर्वांनी आता जागं होऊन आपण येणाऱ्या काळामध्ये आपण असाच एक मोठा धक्का द्यायचा, ही मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे। धन्यवाद। आत्ताच आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी जे मार्गदर्शन केलेले आहे त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्याला सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त हरकती यावर नोंदवण्यात याव्या। तसेच 1 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, आमदार, खासदार यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात यावी। याकरिता या ठिकाणी आम्ही सर्व जिल्ह्यातील ओबीसी मंडळींना बोलवलं आणि आमच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलं आहे। ओबीसी समन्वय समिती जिल्हाध्यक्ष, आज ओबीसी समाजातर्फे ओबीसी समन्वय समितीतर्फे आज पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आणि ही पत्रकार परिषद यासाठी आयोजित केली होती की जे काही 26 जानेवारी 2024 रोजी जे काही अधिसूचना प्रशासनाने जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही हरकती घ्यायच्या आहेत त्या हरकती संदर्भात आजची पत्रकार परिषद आहे। सोबतच हे जे काही निर्णय होत आहे या निर्णयामागे जे काही आयोगाचे जे काही अध्यक्ष आहेत सुनील सुकरे यांची जे नियुक्ती आहे हे बेकायदेशीरपणे झालेली आहे। कारण की सुनील सुकरे जे काही साहेब आहेत त्यांनी एक ॲक्टिव्हिस्ट आहे, एक जे काही मराठा समाजाचे संघटना आहे त्या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहे आणि त्यांनी जे काही अंतरवली जे काही सराटी अंतरवली इथे जे काही सभा होती त्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांनी सक्रिय भाग घेऊन तिथं सहभाग नोंदवून त्यांनी हे आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांची जी नियुक्ती आहे हे बेकायदेशीररित्या करण्यात आलेली आहे, ती रद्द करण्यात यावी। सोबतच जे काही संदीप शिंदेची जे काही समिती आहे ही समितीसुद्धा त्यांना अधिकार तेवढे नसताना त्यांच्या अधिकारामार्फत जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे ते कुणबी प्रमाणपत्रसुद्धा तात्काळ रद्द करण्यात यावे। सोबतच सध्या जे काही सर्वे चालू आहे फक्त एका समाजासाठी सर्वे चालू आहे आणि एका समाजासाठी सर्वे न करता जे काही इतर ओबीसी समाज आहे इतर सर्व समाजाचे सर्वे करून जातनिहाय जनगणना करण्यात यावी, यासाठी आजचे हे पत्रकार परिषद आहे। आणि 1 तारखेपासून प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आणि जिल्हा कार्यालयामध्ये ओबीसी समाज बांधवातर्फे तसेच ओबीसीच्या संघटनेतर्फे निवेदन देण्यात येणार आहे हरकतीच्या संदर्भात। आणि यासाठी प्रशासनाने जिल्हा कार्यालय आणि तहसील कार्यालय येथे एक कॅबिन देण्यात यावी आणि त्या कॅबिनमध्ये एक कर्मचारी नेमावा आणि त्या कर्मचारीच्या माध्यमातून जे काही आम्ही निवेदन देणार आहोत ओबीसी समाजातर्फे ते निवेदनाची आम्हाला रिसिव्ह देण्यात यावी, यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे।